सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण धनाचे 15 दुष्परिणाम कोणते त्यांची नावे पाहिली होती. आज पाहूया त्यावर आधारित भगवंत उद्धवाला कोणता उपदेश करतात. द्रव्याचा पहिला अनर्थ म्हणजे चोरी. जेथे धन असते त्या ठिकाणी निश्चितच चोरीचे भय असते. ज्याच्याजवळ द्रव्यच नाही त्याला मात्र कधीच चोरीची भीती नसते. जगात चोरी ही महापापी नाही. तिला कोणीही दाराजवळ बसू देत नाही, म्हणून ती धनाजवळ वास्तव्यास असते. त्यानंतर हिंसा. धनापायी भयंकर संघर्ष होतात. पुत्र पौत्र, आई वडिलांची पर्वा न करणे, भाऊ भावाचा वैरी होतो, स्त्री पुरुष, बहीण भाऊ, धन डोळ्यासमोर दिसताच रक्ताची नाती देखील विसरून सर्वजण हिंसेचा मार्ग स्वीकारतात. असत्याचा जन्म हा द्रव्यापोटीच झाला आहे. द्रव्य किंवा धन ही खोटेपणाची मिरासी आहे, कारण सत्य द्रव्याजवळ कधीच राहत नाही. मुले या पायी अगदी जन्मदात्या आईवडिलांशी, भाऊ बहिणींशी, अगदी वेदशास्त्र संपन्न लोक देखील धनापायी खोटे बोलतात. दंभ. बरेच लोक असे असतात, धन मिळवण्यासाठी टिळे माळा मुद्रा धारण करतात, हरिभक्त म्हणवून घेतात, स्वतःला स्वघोषित संत म्हणवून घेतात. समाजात श्रीमंत साधकच त्यांना आवडतात. धनलोभाची जातच अशी आहे की जी गुरुला ढोंगी बनवते. उद्धवा, जीवाला देहाच्या मध्यभागी स्थान आहे आणि त्यात दंभाचे अधिष्ठान असते. हा दंभ परमार्थाचे अधिष्ठान सुद्धा डावलून पुढे जातो. काम मूळताच प्रबळ आहे. त्यात द्रव्य आल्यावर तो माणूस संकोच न ठेवता व्याभिचार करू लागतो. रात्रंदिवस तो अनेक व्याभिचारी स्त्रियांवर द्रव्य उधळत राहतो आणि जेथे काम असतो तेथे क्रोध हा असतोच. इच्छित वस्तू प्राप्त होत नसेल की क्रोधाने तेथे उडी मारलीच म्हणून समजा. एकदा का क्रोध बळावला की कोट्यावधी तपांच्या राशी देखील भस्मसात होतात. गर्व. धनाची प्राप्ती झाली की माणूस तोऱ्यात वागू लागतो, अहंकाराने वागू लागतो. एखाद्या अजगराने मुसळ गिळावे तशी त्याची अवस्था होते. मद. धनाचा मद एकदा चढला की तो कोणाचेच ऐकून घेण्यास तयार नसतो. आपली जात, आचार, परमार्थ, संस्कार कशाचाच तो विचार करत नाही. पापाचे भयच त्यास राहत नाही. पाप पुण्य खोटे आहे असे म्हणून तो मोकळे होतो. एक वेळ मद्याची धुंदी दुसऱ्या दिवशी उतरते, पण द्रव्याचा मद मात्र लवकर उतरत नाही. वैर. द्रव्य आले तेथे वैर आलेच. मग तो पिता पुत्र असो, भाऊ असो, बहीण असो किंवा इतर जिव्हाळ्याचे नाते असो. धनलोभापुढे माणूस कशाचा देखील विचार करत नाही. अविश्वास. धनापायी सर्व नात्यांमध्ये अविश्वास बळावतो. अगदी स्वतःच्या पत्नीवर देखील अविश्वास बाळगला जातो. धनलोभाची जातच अशी आहे की जन्मदात्या मातापित्यांचा देखील संशयाच्या भोवऱ्यात त्यांना ढकलले जाते. अविश्वासाचे मुख्य कारण म्हणजे धन होय. सर्व दुर्गुणांचा मुकुटमणी म्हणजे अविश्वास. विद्यासंपन्नता आली की विद्वानात स्पर्धा सुरू होते आणि धनसंपत्ती आली की ती अधिकच बळावते. या स्पर्धेपायी तो नीच वर्तन, कपट, कारस्थान करायला मागे पुढे पाहत नाही. धनसंपत्ती आली की स्त्री, जुगार आणि मद्यपान हे तिघे एकमेकांच्या हातात हात घालूनच येतात आणि परिणामी मग कुटुंबामधील सर्व नाती दुरावतात. असे हे 15 अनर्थ द्रव्य आपल्यासोबत घेऊन येते. पण या सर्व वृत्तींपासून धनसंपत्ती झाल्यावरही जो दूर राहतो त्याच्या घरी लक्ष्मी अखंड वास करते. द्रव्याला अर्थ असे म्हणतात, पण द्रव्य प्राप्तीनंतर या 15 अवगुणांवर मात केली नाही तर द्रव्य हे अनर्थच ठरते. भगवंत उद्धवाला म्हणतात की उद्धवा, जो मनुष्य देवता, ऋषी, पितर, प्राणी, सगळे सोयरे, स्त्री पुत्र, धनाचे भागीदार यांना त्यांचा त्यांचा हिस्सा देऊन संतुष्ट करत नाही आणि स्वतःही देखील धनाचा उपयोग करत नाही, तो कृपण निश्चितच अधोगतीला जातो. एकनाथी भागवतामध्ये वर्णन केलेले हे धनाचे 15 अवगुण
आपण समाजात वावरताना आपल्या अवतीभोवती देखील पाहतो. माणसे धनसंपत्ती आल्यानंतर किती पटकन बदलतात किंवा धनाच्या लोभापायी नात्यांचा सुद्धा कसा विचार करत नाही. सध्याची परिस्थिती तर अशी आहे की सगळीकडेच धनसंपत्तीसाठी नात्यात दुरावा निर्माण झालेला आहे आणि या 15ही अनर्थांचा धुमाकूळ आजच्या समाजामध्ये आपल्याला आपल्या अगदी आजूबाजूला देखील पाहायला मिळतो. परंतु यामधून तरुण जाण्यातच शहाणपण आहे. धनसंपत्ती आली तरी देखील उतू मातू नये आणि या 15 अनर्थांना तर अजिबात जवळ करू नये. मग ते धन पिढ्यानपिढ्या लाभदायक ठरतो आणि त्या घरामध्ये यश, सुख आणि समृद्धी अखंड नांदते.